नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता।
आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या
हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यावर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यावर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यावर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद
ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी
खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे।
सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धरमवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धरमवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धरमवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे दिग्दर्शक धरमवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धरमवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धरमवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत।
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी
खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे। याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे। सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार। धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे। प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे। प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती। धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला। बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले। ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता। आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे।
याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यावर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यावर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती.
त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 येणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत.
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सर्वात अधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवीन विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अभिनेता प्रसाद ओक यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचे दर्शन घेत धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुस्थानची गोष्ट अशी टाइटलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्राम यांवर धर्मवीर 2 च्या दुसऱ्या भागाचा पोस्टर शेअर केलेला आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शन दिलेले आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार. धर्मवीर 2 मध्ये उघडणार साहेबांचा हिंदुस्थानची गोष्ट, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोमध्ये दिलेले आहे. प्रवीण तरडे, दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडली होती. धर्मवीर 2 या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुस्थानवर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे, तर मंगेश देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहे.